हॅलो, नमस्कार. स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत आयलायनर कसं लावायचे. आयलायनरमध्ये लावण्याचेही भरपूर प्रकार आहेत. हे बघा, हे एक आहे लॅक्मीचं. हे लॅक्मीचं आहे. हे ब्रश टाईपमध्ये तुम्ही ब्रशचं पण लावू शकता. आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे असं पेन्सिल भेटेल. पेन्सिलनेही तुम्ही लावू शकता. कसं लावायचं मी तुम्हाला आता सांगते. हे बघा, हे पेन्सिल आहे. त्यानंतर तुम्हाला मग पेन्सिलनंतर तुम्हाला डायरेक्ट अप्लाय करायचं पण हे एक भेटतं. हे कलर बारचं आहे. हे पण ब्रश आहे. हे पण तुम्ही डायरेक्ट अप्लाय करू शकता. म्हणजे काहीच त्याच्यामध्ये नाही, फक्त हे हलवायचं असं. हलवलं तर त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं, नेहमी इथं पकडायचं खाली टोक ब्रश. हे बघा, हे आहे ना आपलं टोक. हे टोक पकडायचं नेहमी आणि डोळे बंद करायचं. एक डोळे बंद करून हे असं लावायचं. आणि ते टोक आलं ना, तिथं टोक करून थोडीशी बंद ठेवायचे. त्याच्यानंतर मग तुम्हाला भरायचं. हे बघा, लागलं व्यवस्थित दिसतं तुम्हाला. थोडंसं त्याला खाली हे करा. दिसलं कसं लावायचं. आणि कुठलंही तुम्ही यूज करा लायनर, तुम्हाला असंच लावायचे. आणि ज्यांचे डोळे एकदम बारीक आहेत त्यांना थोडंसं थिक लावायचे. आणि ज्यांचे डोळे एकदम छोटेसे, म्हणजे ज्यांचे डोळे छोटेसे आहेत त्यांना थिक लावायचे, म्हणजे थोडंसं जाडसर असं लावायचे. हे बघा, आता हे मी नॉर्मल लावलेली आहे, तर थोडं जाडसर लावायचं. आणि ज्यांचे डोळे खूप मोठे त्यांना एकच लाईन लावायचं, कारण त्यांच्या त्या लुक छान येतो त्या डोळ्यांचं. जर मोठे डोळे असेल तर बारीक लायनर लावायचे, आणि डोळे छोटेसे असेल तर थोडंसं थिकनेस लावायचं, थिक लावायचे. बघा, आता हे मी तुम्हाला ते पेन्सिलने करून दाखवलं. त्याच्यानंतर आपण ते ब्रशने करून बघणार आहोत कसं लावायचं. बघा, एकदम बारीक घ्यायचं. दिसतंय. तर त्याच्यानंतर सेम तसंच पकडायचे. बघा, इथं पकडायचे, डोळे बंद करायचे आणि ब्रश असं तुम्हाला न थांबता डायरेक्ट फिरवायचं. मध्ये थांबत फिरवलं ना तर ते एक लाईन नाही दिसणार. मध्ये असं मग तुटक येईल. पकडायचं आणि एकदम लाईन मारायचं. हे बघा, दिसतंय. थोडंसं टोक करायचं. आणि इथं पण बघा, इथं पण थोडंसं टोक करायचं. तर दोघांपैकी कुठलं तुम्हाला छान वाटतं सांगा मला, पेन्सिलने की प्रॉपर लिक्विड आयलायनरने. तुम्हाला हे करत नसेल तर तुम्ही हात घ्या. हातावरती आधी तुम्हाला हे असं दिसतंय. तुम्हाला पहिले हे हातावरती असं प्रॅक्टिस करायची. हे असं तुम्हाला प्रॅक्टिस करायची आधी ब्रशने. त्याच्यानंतर तुम्हाला मग डोळ्यावरती प्रॅक्टिस करायचं. तर कसं वाटलं हा माझा व्हिडिओ नक्की मला सांगा. कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. खूप जण असे आहेत नवीन की ते बघतात व्हिडिओ पण सबस्क्राईब करत नाही. प्लीज सबस्क्राईब करा आणि कशा वाटला व्हिडिओ नक्की करा. बाय.